दादा, आपण स्वातंत्र्य दिवस आणि प्रजासत्ताक दिवस इतक्या उत्साहाने का साजरे करतो? हा एक उत्तम प्रश्न आहे रोहन. हे दिवस फक्त सुट्ट्या नाहीत, ते आपल्या देशाची, प्रवासाची, संघर्षाची आणि कर्तृत्वाची आठवण करतात. चल, या दोन्ही दिवसाचे महत्त्व समजूया. स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताने ब्रिटिश उपनिवेशी राजवटीपासून स्वातंत्र्य मिळवले. या दिवशी लॉर्ड माउंटबॅटनच्या विभाजन आणि स्वातंत्र्य योजनेची अंमलबजावणी करण्यात आली होती. याचे महत्त्व काय? महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरू सारख्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली अहिंसा आणि ऐक्याचा विजय. पंडित जवाहरलाल नेहरूंच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र सरकार स्थापन झाले. आधुनिक परावर्तन. आज आपण तंत्रज्ञान, शिक्षण आणि आंतरराष्ट्रीय संबंध या क्षेत्रात किती प्रगती केली आहे हे विचार करण्याची वेळ. तरुण नागरिकांना आपल्या देशाच्या विकासात कसे योगदान देता येईल हे विचार करण्यास प्रोत्साहन देते. हे आपल्याला कसे आकारते? स्वातंत्र्य दिन म्हणजे जुलम, विषमतेस आणि अन्यायाशी लढण्याची आठवण. प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी 1950 रोजी भारताचा संविधान स्वीकार केला आणि 1935च्या भारत सरकार कायद्याला बदलून भारताच्या लोकशाहीचे घटक पक्के केले. या दिवसाची निवड पूर्ण स्वराज्य घोषणेला सन्मान देण्यासाठी केली, जी 1930 मध्ये भारताच्या पूर्ण स्वातंत्र्याचे उद्दिष्ट ठेवत होती. तर याचे महत्त्व काय? लोकशाही, न्याय आणि धर्मनिरपेक्षतेचे उच्चतम मूल्य, व्यक्ती स्वातंत्र्य आणि सामाजिक जबाबदाऱ्यांमध्ये संतुलन साधण्याचा प्रयत्न. हे विशेष कसे आहे? भारताचा प्रजासत्ताक दिन परेड जगातील सर्वात भव्य परेडपैकी एक आहे, ज्यात संरक्षण उपकरणे, सांस्कृतिक टॅब्लो आणि रंगीबिरंगी उपक्रम यांचा समावेश असतो. अंतराळ संशोधन, कृषी आणि औद्योगिकीकरणासारख्या क्षेत्रातील उपलब्धीचे प्रदर्शन. नागरिकांना शाश्वत विकास, समानता आणि नाविन्य यामध्ये काम करण्यासाठी प्रेरित करतो. तरुणांना मजबूत आणि एकजूट भारताच्या निर्मितीमध्ये सक्रिय सहभागी होण्यासाठी प्रेरित करतो. थँक्यू दादा. आता मला समजले आहे की हे दिवस किती महत्त्वाचे आहेत आणि ते आपल्याला आपल्या देशासाठी कसे प्रेरणा देतात. खूप छान रोहन. आणि लक्षात ठेव, हे दिवस फक्त साजरे करणे नाही, तर आपल्या देशाच्या प्रगतीसाठी चिंतन आणि बांधिलकीची वेळ आहे. हो दादा, मी या दिवसांवर एक सादरीकरण तयार करणार आणि माझ्या मित्रांना ही माहिती देणार. खूप छान विचार आहे रोहन. चल, यावर्षी प्रजासत्ताक दिनाची परेड एकत्र बघूया. हो दादा.